नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी, राज्यसभेच्या मतमोजणीला उशीर होतोय। अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये। उत्सुकता शिगेला लागली आहे, मात्र मतमोजणीला अजूनही उशीर होतोय। आपण पाहतोय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतीक्षा अजूनही आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची 3 मतं अवैध ठरवावीत अशी मागणी करत भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती, मात्र त्यांची ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली। जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचं मत बाद करावं अशी भाजपची मागणी होती। दरम्यान काँग्रेसकडून देखील भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप नोंदवण्यात आला होता। दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळल्यानंतर भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली। त्यामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी वेळेत सुरू होणार का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। राज्यसभेच्या मतमोजणीला मात्र उशीर होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, खरं तर सगळ्यांचं लक्ष इथे लागलेलं आहे, उत्सुकता शिगेला लागली आहे, मात्र मतमोजणीला अजूनही उशीर होणार असल्याचं कळतंय। आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की साधारणतः वेळेनुसार मतमोजणी सुरू होईल असं म्हटलं गेलं होतं आणि मतमोजणी सुरू झाली असं गृहीत धरलं गेलं होतं। पण आपल्याला सगळ्यांनाच कल्पना असेल की प्रत्येक वेळेला म्हणजे मतदानाला सुरुवात झाली किंवा मग मतदान संपलं किंवा मग आता मतमोजणी सुरू करायची, 3 वेगवेगळे रिपोर्ट्स रिटर्निंग ऑफिसर्सना केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवावे लागतात। आणि जेव्हा अहवाल जातो आणि त्या अहवालावर म्हणजे आता सगळं मतदान झालं आणि मतदानानंतर आता मतमोजणीला सुरुवात व्हावी यासाठीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आदेश अपेक्षित असतं आणि तो आदेश आल्यानंतर ही मतमोजणी सुरू होते। पण आतापर्यंत आदेश आला नाही, मेलवर आदेश येतो, मेलवर आदेश मतमोजणी प्रक्रिया पार पडून झालेला आहे। निश्चितच खरं तर मतमोजणी ही लांबणीवर पडलेली आहे। स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। आपण पाहतोय राज्यसभेच्या मतमोजणीला उशीर होतोय। केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्याशिवाय ही मतमोजणी होऊ शकत नाहीये। त्यामुळे जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात होणार नाही आणि त्यासाठी थोडा विलंब लागतोय। निवडणूक आयोगामुळे मतमोजणी थोडी लांबणीवर पडलेली आहे। त्यामुळे आता मतमोजणी नेमकी कधी सुरू होणार आणि कुणाचा उमेदवार राज्यसभेवर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यावरच मतमोजणी सुरू होणार आहे। पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी स्वाती आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, स्वाती, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रतीक्षा आता आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तुर्तास मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये। दरम्यान राज्यसभा निवडणुकीमध्ये नक्की कुणाला खुर्ची मिळणार हे काही क्षणातच समोर येणार आहे आणि हितेंद्र ठाकूरांच्या बवियाची मतं निर्णायक ठरणार आहेत। काही वेळापूर्वी हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी बातचीत केली। यावेळी त्यांनी आम्ही थोड्याच वेळात कुणाला मतदान केलं हे स्पष्ट होणार असल्याचं म्हटलं। तर दुसरीकडे आम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं तो उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। परमनंट फायदा कुठे असतो? शेवटी आम्ही इलेक्शन लढतो की आमच्या विभागातली आमच्या जिल्ह्याची कामं करण्याकरता, प्रश्न सोडवण्याकरता, ते सोडवण्यामध्ये जे सहकार्य करतील त्यांनाच त्यांच्याबरोबर आम्ही राहू। टेम्पररी फायदे तर आम्ही बघत नाही, परमनंट बघतो। त्याप्रमाणे आम्हाला परमनंट जे आश्वासन मिळाले त्या हिशोबाने आम्ही काम केलंय। राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान महाविकास आघाडीच्या 3 मतांवर भाजपने आक्षेप नोंदवला। काँग्रेसच्या आमदार आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप नोंदवला। सुरुवातीला भाजपचा हा आक्षेप फेटाळण्यात आला।
त्यानंतर भाजपनं निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. तर तिकडे काँग्रेसचे पोलिंग एजंट अमर राजूरकर यांनी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि मुनगंटीवार यांनी त्यांची मतपत्रिका आशिष शेलारांच्या हातात दिल्याचा आक्षेप नोंदवला. तर भाजपनं मवियावर आक्षेप घेतला. यशोमती ठाकूर यांनी जे मतदान केलं त्यावर भाजपनं आक्षेप घेतला. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर देखील भाजपकडून आक्षेप घेण्यात आला. आणि त्याचनंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी जे मतदान केलं त्यावर देखील भाजपनं आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं. तर या उलट काँग्रेसनं देखील भाजपवर आक्षेप घेतला. सुधीर मुनगंटीवार यांनी जे मतदान केलं त्यावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला. एकमेकांच्या मतदानावर भाजप आणि काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा आरोप, त्यांची उद्विग्नता हेच दाखवून देते. ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतायत या त्यांच्या देहबोलीतूनच त्यांचा पराभव त्या ठिकाणी दिसतोय. आणि त्याच्यामुळे आम्ही जिंकणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही कुठे उतावीळ नाही, आताताईपणा नाही, अत्यंत संयमाने त्या ठिकाणी निवडणूक आम्ही लढलोय. कारण आम्हाला माहीत आहे की निवडणुकीचा निकाल लागेपर्यंतच अशा प्रकारचे आरोप आणि अशा प्रकारचा थैथयाट करणार. ज्या क्षणी भारतीय जनता पार्टीचा तिसरा उमेदवार धनंजय महाडिक आमचे निवडून येतील त्यावेळेला यांची सगळी बोलती बंद होणार आहे. नाही, भारतीय जनता पक्षाने ज्या मतदानावर आक्षेप घेतला होता त्या आक्षेपाला रिटर्निंग ऑफिसरनी, निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळलेला आहे. त्यामुळं तो काही विषय या ठिकाणी येत नाही. आणि महाविकास आघाडीचा यश यामध्ये पूर्णपणे प्राप्त होणार आहे आणि आमचे 4चे 4ही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार निवडून येत आहेत आणि भाजपचा उमेदवार पडतायत. हे ज्यावेळेला भाजपला लक्षात आलं त्यावेळेला तिथं कन्फ्युजन करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये केलं तसं तिथं पोलिंगच्या तिथेही कन्फ्युजन करायचं काम त्या ठिकाणी केलं. आमचे 4ही उमेदवार निवडून येत आहेत एवढं मी ठामपणे अतिशय कॉन्फिडेंटली तुम्हाला सगळ्यांना सांगू शकते. सुधीर मुनगंटीवार जी के वोट के बारे में जो मैंने सुनाई दिया मुझे कि कांग्रेस के हमारे पोलिंग एजेंट ने, अमर राजूरकर जी ने उनको रिटर्निंग ऑफिसर को शिकायत की है कि इन्होंने बैलेट पेपर को हाथ किसी और को लगाने को वहाँ पर दिया है, जो शायद वहाँ कुछ घटना घटी है. तो वो उसके बारे में फैसला देखते क्या होता है. दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या 6व्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. मतदान होईपर्यंत शिवसेनेचे नेते तणावात दिसत होते, पण मतदानानंतर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास पाहायला मिळू लागला. दुपारपर्यंत काहीशा तणावात वावरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आत्मविश्वास जाणवत होता. शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत संध्याकाळी भगव्या रंगाचा कुर्ता घालून मतमोजणी केंद्रावर आले होते. तर आदित्य ठाकरे देखील इतर नेत्यांच्या आधी विधिमंडळ परिसरात पोहोचले होते. शिवसेना नेत्यांचा आत्मविश्वास त्यांच्या मनासारखं मतदान झाल्याचं सांगत होता. तर राज्यसभेचा पैलवान नेमका कोण होणार आहे, आपण यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी यांचा या उमेदवारांचा विजय हा निश्चित मानला जातोय. भाजपचे पियुष गोयल, त्यानंतर भाजपचे नेते अनिल बोंडे या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. आणि आता एक मोठी बातमी, भाजपच्या ऑफिस बाहेर जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे. भाजप ऑफिस बाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतंय. कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे. भाजपच्या ऑफिस बाहेर जल्लोषाची एकंदरीतच तयारी झाली असल्याचं पाहायला मिळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी,
प्रतिनिधी आमचे तुषार उपनवर थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, भाजपच्या ऑफिस बाहेर जल्लोषाची तयारी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय, काय सविस्तर अपडेट? आपण जर पाहिलं असेल तर विधान भवनाकडे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात होत असतानाच भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर पुणे, कोल्हापूर पासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते समर्थक पोहोचताना पाहायला मिळतात. अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीला अजूनही परवानगी दिलेली नाहीये. मात्र त्यापूर्वीच आपल्याला भाजपा पक्ष कार्यालयाबाहेर आपल्याला समर्थक मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात झालेली असून घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात. आपण थेट या समर्थकांशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्हाला काय नेमकं विश्वास वाटतोय? आम्ही कोल्हापूरहून आलेलो आहोत आणि आज दादांचा वाढदिवस आहे. मुन्ना साहेबांचं विजयाचं गिफ्ट म्हणून दादांना मिळणार हे यात 100% खात्री आहे आणि विजयाचा जल्लोष होणार. काय सांगाल, भाजपाचा गुलाल उधळणार? 100% तिन्ही विजय उमेदवार भाजपचे होतील, कारण आम्ही महाडिक बंधू यांनी गेल्या 8 दिवसापासून अथक प्रयत्न आम्ही केलेले आहेत आणि फडणवीस साहेबांच्या आणि चंद्रकांतच्या नेतृत्वाखाली नक्कीच धनंजय महाडिक तसेच 2 अधिकृत उमेदवार हे आपले नक्की विजयी होतील. उमेदवार विजय होईल असं म्हटलं जातंय. सेलिब्रेशन कशा प्रकारे केलं जाणार आहे उमेदवारांचा विजय झाल्यानंतर? उमेदवारांचा विजय झाल्यानंतर सेलिब्रेशन म्हणजे आज या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत दादांचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर विशेषतः मुन्ना साहेबांच्या निवडणुकीचा गुलाल विजयाचं विजयश्री खेचून आणण्याचं काम आत्ता जे आदरणीय राहुलजी दादा आणि सम्राटबाबांनी सांगितलं त्याप्रमाणे निश्चितपणानं महाडिक बंधूंचे परिश्रम आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आज जे काही महाविकास आघाडीच्या मधले असणारे अंतर्गत असंतोष आणि खतखत आहे अपक्षांची खतखत दिसून येते. काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय नेमकी तुम्ही तयारी सुरू केली? आम्ही पिंपरी चिंचवडवरून आलो आहोत आणि नक्कीच चंद्रकांत दादांचा आज वाढदिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील आणि एक प्रकारे भारतीय जनता पार्टीकडून चंद्रकांत दादांसाठी हे तिन्ही विजय हा एक प्रकारे भारतीय जनता पार्टीकडून गिफ्ट असेल आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये हे 3 विजय झाल्यानंतर सत्तांतर होईल असे सगळ्या कार्यकर्त्यांना आशा आहे. आज चंद्रकांत दादा तुषार, एक पाटील प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये हा विश्वास पाहायला मिळतोय की भाजपचाच उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे, तर राज्यसभा उमेदवार संजय पवार पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी होतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. संजय पवारांसमोर भाजपच्या धनंजय महाडिक यांचं आव्हान आहे. मात्र शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर सहकारी पक्ष तसंच अपक्ष आमदारांनी संजय पवारांनाच पहिल्या पसंतीची मतं दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही संजय राज्यसभेवर निवडून जातील अशी चर्चा आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. संजय राऊत आणि संजय पवार यांना पहिल्याच पसंतीची मतं मिळाली आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संजय हे राज्यसभेवर जाणार आहे का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. थोड्याच वेळात मतमोजणी देखील सुरुवात होईल आणि त्यानंतर निकाल स्पष्ट आपल्या समोर येणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की दोन्ही संजय हे राज्यसभेवर जातील. त्यामुळे आता निकाल नेमका काय येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धनंजय महाडिक यांची कारकीर्द आपण पाहतोय. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते विजयी झाले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि 2019च्या पराभवानंतर भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. तर शिवसेनेचे नेते संजय पवार यांचं आपण 33 वर्ष ते सेनेमध्ये सक्रिय होते. त्यांची कारकीर्द आपण पाहतोय. शाखा प्रमुख, शहर प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. नगरसेवक ते जिल्हा प्रमुख असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 3 टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून कार्य केलेलं आहे. तर शिवसेनेचा कट्टर चेहरा म्हणून संजय पवार यांच्याकडे पाहिलं जातं आणि 2004 पासून विधानसभेसाठी ते इच्छुक होते.
तर राज्यसभेसाठी एक एक मत हे विजयासाठी मोलाचं होतं आणि यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या आमदारांना मतदानासाठी विधान भवनात आणण्याचा प्रयत्न करत होते. भाजपचे आजारी आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी अँब्युलन्समधून विधान भवनात ते दाखल होत आपला मतदानाचा हक्क बजावला. तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी वॉकरनं चालत येत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असतानाच भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. निवडणूक निकालात महाविकास आघाडीचा एक संजय धारातीर्थी पडेल असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं. तसं पाहिल्यास संजय राऊत यांची सीट सुरक्षित मानली जाते. मात्र अनिल बोंडे यांच्या वक्तव्यानं संजय राऊत यांना दगाफटका होणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर कोणता संजय धारातीर्थी पडणार याची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी मधला संजय कोणता तरी जाणार आहे. नरोवा कुंजरोवा जसं अश्वत्थामाच्या बाबतीत म्हटलं होतं त्याप्रमाणे कोणता तरी संजय जाणार आहे. 5:30 नंतर माहीत पडेल. आणि तिन्ही भारतीय जनता पक्षाचे सहकारी असलेले आणि सहकारी पक्षासोबत असलेले तिन्ही उमेदवार आदरणीय पीएचजी गोयलजी, डॉक्टर अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे 100% विजयी होणार आहे. कारण देवेंद्र फडणवीसाचा धाक आहे आणि त्यांच्या मनात धूक आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या प्रेषितांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर शेकडो मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केली. दुसरीकडे यूपीच्या कानपूरमध्ये देखील मुस्लिम बांधवांनी शांततामय मार्गाने आंदोलन केलं. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ध्वज संचलन केलं. तर मोरादाबादमध्ये देखील नुपूर शर्मांविरोधातला संताप दिसून आला. शेकडो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलकांनी नुपूर शर्मांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दिल्ली, कानपूर आणि मोरादाबादची ही 3 दृश्य आपण पाहतोय. या तिन्ही ठिकाणी मुस्लिम समाज आणि मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं. दरम्यान नुपूर शर्मांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळी जमावानं जोरदार दगडफेक केली आहे. यावेळी काही वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या. तर सध्या प्रयागराजमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. प्रयागराजची ही दृश्य आपण पाहतोय. इथे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जोरदार दगडफेक इथे करण्यात आला आणि त्यामुळेच आता कडक पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे. नुपूर शर्मा यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्याचे कोलकात्यामध्ये देखील तीव्र पडसाद उमटले. कोलकात्यामध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं. बांगलादेश दूतावासाबाहेर गोळीबार झाला. तर उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं. कोलकाता आणि उत्तर प्रदेशातली ही 2 दृश्य आपण पाहतोय. कोलकात्यामध्ये गोळीबार करण्यात आला. बांगलादेश दूतावासाबाहेर हा गोळीबार झाला. तर उत्तर प्रदेशात दगडफेक करण्यात आली. नुपूर शर्मांविरोधात मुस्लिम बांधवांचा आक्रोश राज्यभर पाहायला मिळाला. औरंगाबाद आणि सोलापुरात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले. नुपूर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे. जो इतने घटिया स्तर के ऊपर आके जो बयानबाजी करी है तो उसका निषेध आज पूरी दुनिया के अंदर हो रहा है. आज के इस दौर के अंदर छोटी छोटी बातों के ऊपर लोगों को गिरफ्तार किया जाता है. छोटे छोटे मामलों के अंदर उन्हें सलाखों के पीछे भिजाया जाता है. जो लोग इस मुल्क के अंदर मजहब के नाम के ऊपर, जात और धर्म के नाम के ऊपर एक माहौल खराब करने की कोशिश कर रहे हैं, उनके खिलाफ सरकार
उनके खिलाफ प्रशासन, उनके खिलाफ पुलिस कार्रवाई करेगी। लेकिन जब नहीं हो रही है तो लोगों के अंदर इस बात का गुस्सा है। जो कुछ गलत स्टेटमेंट्स बीजेपी के प्रवक्ता ने दिए, तो उसको लेके निषेध करने के लिए मुस्लिम कम्युनिटी ने ये आंदोलन किए। लेकिन मैं ये महाराष्ट्र को बताना चाहता हूँ, महाराष्ट्र में सब जगह परिस्थिति अभी पूरी कंट्रोल में है, शांत है, और शांति बनाए रखने के लिए और परिस्थिति नियंत्रण में रखने के लिए, लॉ एंड ऑर्डर रखने के लिए सभी ने मदत करनी चाहिए। नुपूर शर्मांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी पनवेलमध्ये देखील मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। आणि आता मान्सूनची बातमी। पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांची पोलखोल केली। अवघ्या तासभर झालेल्या पावसानं पुण्यातल्या काही रस्त्यांवर पाणी साचलं होतं। पुण्यातल्या गरवारे स्कूल आणि सह्याद्री हॉस्पिटल परिसरातल्या रस्त्यावर पाणी साचलं होतं। त्यामुळे वाहन चालकांना तुंबलेल्या रस्त्यातून वाट काढताना थोडी कसरत करावी लागली। पुणेकर पाण्यातून गाडी नेताना महापालिकेच्या नावानं लाखोली वाहताना दिसत होते। तासाभरानं या रस्त्यावर तुंबलेलं पाणी ओसरलं, पण या मान्सूनपूर्व सरींनी महापालिकेच्या दाव्याचं वस्त्रहरण केलं।